नमस्कार. अनेक पालकांना आपल्या 8 ते 12 वर्षांच्या मुलांच्या आरोग्याची आणि विशेषतः त्यांच्या वजनाची खूप काळजी वाटते. तर आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. असं होतंय का की मूल बारीक दिसतंय, दिवसभर खेळायला किंवा अभ्यासाला एनर्जीच नाहीये असं वाटतं, किंवा त्याचं वजन हवं तसं वाढतच नाहीये? जर यापैकी काहीही लागू पडत असेल तर आज आपण यावर एक अगदी सोपा उपाय बघणार आहोत. पण थेट काय खायचं हे बघण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. ती म्हणजे हे जे वय आहे ना 8 ते 12 वर्षांचं, हे मुलांच्या वाढीसाठी इतकं महत्वाचं का असतं आणि या वयातच योग्य पोषणाची गरज का लागते? चला आधी हे जाणून घेऊ. तर बघा, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ही मुलांच्या वाढीची अत्यंत वेगवान फेज असते. म्हणजे त्यांची उंची, वजन सगळंच झपाट्याने वाढत असतं. आणि ह्या वाढीसाठी शरीराला काय लागतं? तर जास्त पोषण. म्हणूनच जर मूल कमी खात असेल, त्याला अशक्तपणा जाणवत असेल किंवा वजन कमी असेल ना, तर त्याच्या आहारात सुधारणा करणं हे अगदी गरजेचं होऊन बसतं. चला तर मग सुरुवात करूया दिवसाच्या सुरुवातीपासून. म्हणजे मूल सकाळी उठल्यावर नेमकं पहिलं काम काय करायचं, जेणेकरून त्याच्या शरीराला एक योग्य किकस्टार्ट मिळेल? हे अगदी सोपं आहे. बघा, सकाळी उठल्या उठल्या मुलाला द्या एक ग्लास कोमट पाणी, किंवा मग दुसरा एक मस्त पर्याय आहे, रात्री भिजवून ठेवलेले 5-6 बदाम खायला द्या. दोन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन निवडला तरी चालेल. ओके, पण याचा फायदा काय? तर या अगदी छोट्याशा गोष्टीने ना मुलाचा मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे त्याच्या पचनसंस्थेला गुड मॉर्निंग म्हणण्यासारखं आहे. यामुळे काय होतं की पुढे जो नाश्ता केला जाईल त्यातला पोषण शरीर व्यवस्थित शोषून घेतं आणि दिवसाची सुरुवात एकदम मस्त एनर्जेटिक होते. चला, दिवसाची सुरुवात तर झाली. पण आता येतो दिवसातला सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग. तो म्हणजे नाश्ता. मुलांच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी नाश्ता का गरजेचा आहे ते आता बघूया. मग नाश्त्यामध्ये काय देता येईल? इथे काही मस्त ऑप्शन्स आहेत. बघा, पहिला आहे पराठा. तो पण तुपासोबत आणि दह्यासोबत. यातून भरपूर ऊर्जा आणि हेल्दी फॅट्स मिळतात. दुसरा ऑप्शन 2 अंडी आणि ब्रेड. प्रोटीनचा जबरदस्त सोर्स आहे हा. किंवा मग दूध आणि ओट्स हा एक फायबरने भरलेला पौष्टिक पर्याय आहे. आणि आपला पारंपरिक सगळ्यांच्या आवडीचा पोहे आणि शेंगदाणे. यापैकी काहीही दिलं तरी मुलाला दिवसभरासाठी चांगली ताकद मिळेल. या सगळ्या नाश्त्यांमध्ये कॉमन काय आहे? तर यात प्रोटीन आणि कॅलरीज भरपूर आहेत. आणि याचा थेट फायदा काय होतो? तर मुलाला सकाळी शाळेत लक्ष द्यायला आणि नंतर खेळायला पूर्ण एनर्जी मिळते. मरगळ अजिबात जाणवत नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, काहीही झालं तरी मुलांचा नाश्ता चुकवू नका. नाश्ता स्किप झाला की एनर्जी डाऊन होते आणि याचा परिणाम थेट त्यांच्या वाढीवर आणि अभ्यासावर होतो. कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. आता बघा, नाश्ता झाला की डायरेक्ट दुपारचं जेवण. पण या मधल्या वेळात काय? साधारण 11च्या सुमारास मुलांना परत थोडी भूक लागते किंवा त्यांची एनर्जी कमी व्हायला लागते. अशा वेळी एक छोटासा पण पॉवर पॅक नाश्ता देणं खूप महत्वाचं आहे. मग या छोट्या भुकेसाठी काय द्यायचंय? तर अगदी सोपे पर्याय आहेत. एक केळं दिलं तरी चालेल, किंवा एक सफरचंद, नाहीतर मग मूठभर ड्रायफ्रुट्स. हे सगळे ऑप्शन्स चवीला तर छान आहेतच, पण पटकन खाता येतात आणि शाळेच्या डब्यात द्यायलाही सोपे आहेत. यामधल्या स्नॅकचा फायदा काय होतो? तर मुलांना इन्स्टंट एनर्जी मिळते आणि त्यांच्या निरोगी वजन वाढीसाठी पण हे खूप मदत करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत त्यांची एनर्जी लेव्हल चांगली टिकून राहते. चला आता वळूया दिवसाच्या सर्वात मोठ्या आणि मुख्य जेवणाकडे, म्हणजेच दुपारचं जेवण. मुलांच्या शरीराची योग्य वाढ आणि ताकद बनवण्यासाठी ना हे जेवण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एका परफेक्ट आदर्श जेवणाच्या ताटात काय काय असायला हवं? चला बघूया. सगळ्यात आधी 2 चपात्या, ज्यातून दिवसभरासाठी लागणारी एनर्जी मिळते. मग वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन, त्यासाठी डाळ किंवा कुठलंही कडधान्य. मग भाजी, पालेभाजी किंवा फळभाजी, ज्यातून विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. सोबत थोडंसं तूप हेल्दी फॅट्ससाठी, आणि पचनशक्ती चांगली राहावी म्हणून दही. असं परिपूर्ण ताट हवं. हे झालं एक कम्प्लीट आणि बॅलन्स जेवण, म्हणजे एक परिपूर्ण संतुलित आहार. आणि यातून जे पोषण मिळतं ना, त्यामुळे मुलांच्या मसल्सची वाढ होते, म्हणजे स्नायूंची वाढ होते आणि त्यांचं शरीर आतून मजबूत बनतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारच्या जेवणात प्रोटीन रोजच्या रोज असलंच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मग ते डाळीतून मिळवा, कडधान्यातून, दह्यातून किंवा अंड्यातून, पण प्रोटीनचा सोर्स जेवणात हवाच.
तर हा होता सकाळपासून दुपारपर्यंतचा डाएट प्लॅन. पण दिवस अजून संपलेला नाहीये, बरोबर? मग संध्याकाळचा काय, रात्री काय खायला द्यायचं? पहिल्या भागात आपण सकाळपासून दुपारपर्यंतच्या आहारावर बोललो होतो. आता आपण पुढे जाऊया आणि संध्याकाळच्या आहारावर लक्ष देऊया. मुलांचं वजन वाढवण्यासाठी संध्याकाळचा आहार नक्की कसा असावा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. तर आपला पहिला विभाग आहे संध्याकाळचा आहार. म्हणजे मुलं शाळेतून घरी आल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांना काय काय खायला देता येईल याबद्दल आपण बोलणार आहोत. शाळेतून घरी आल्यावर मुलांना प्रचंड भूक लागलेली असते. मग अशा वेळी त्यांना काय द्यायचं? तर काही उत्तम आणि सोपे पर्याय आहेत, जसं की मोड आलेली कडधान्य, आपली नेहमीची शेंगदाणा चिक्की, एखादं साधं सँडविच किंवा मस्त मिल्कशेक. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, चिप्स आणि कोल्ड्रिंक्ससारख्या गोष्टींपासून मुलांना पूर्णपणे दूर ठेवायचंय. आता हे पौष्टिक पदार्थच का द्यायचे? याचे दोन मुख्य फायदे आहेत. एक तर ह्यातून शरीराला चांगल्या कॅलरीज मिळतात आणि दुसरं म्हणजे दिवसभर खेळून दमलेल्या मुलांना एक छान एनर्जी बूस्ट मिळतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बरं, संध्याकाळचा नाश्ता झाला, आता वळूया रात्रीच्या जेवणाकडे. इथे एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे. रात्रीचं जेवण नेहमी हलकं पण पौष्टिक असायला हवं. मग पौष्टिक जेवणात काय काय येतं? तर बघा, भाजी चपाती, वरण भात किंवा छान मऊ खिचडी हे अगदी सोपे आणि संतुलित पर्याय आहेत. हे पदार्थ पचायलाही सोपे असतात आणि शरीराला आवश्यक ते सगळं पोषण देतात. रात्रीच्या जेवणाबद्दल एक अत्यंत महत्वाची गोष्ट, ती म्हणजे मुलांना गरजेपेक्षा जास्त खाऊ घालू नका. ओव्हरफीडिंग टाळणं हे त्यांच्या निरोगी पचनासाठी आणि शांत झोपेसाठी खूप गरजेचं आहे. आणि आता दिवसाचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे झोपण्यापूर्वी. मुलांना झोपण्यापूर्वी 1 ग्लास दूध द्यायला अजिबात विसरू नका. झोपण्यापूर्वी दूध का प्यायचं? सोपं आहे. यामुळे मुलांच्या वाढीसाठी एक प्रकारचा आधार मिळतो आणि योग्य प्रकारे वजन वाढायलाही मदत होते. हा एक साधा पण खूपच प्रभावी उपाय आहे. नक्की करून बघा. चला, आता आपण काही मूलभूत नियमांबद्दल बोलूया. हे नियम फक्त संध्याकाळपुरते नाहीत, तर मुलांच्या वजनवाढीच्या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहेत असं समजा. यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे दिवसातून एकाच वेळी खूप जास्त खाण्याऐवजी 4 ते 5 वेळा थोडं थोडं खायला देणं. यामुळे चयापचय क्रिया एकदम उत्तम राहते. तर हे 4 मुख्य नियम किंवा सूत्र लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं, दिवसातून 4-5 वेळा जेवण. दुसरं, आहारात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा समावेश नक्की करा. तिसरं, जंक फूडला घरातून बाहेरचा रस्ता दाखवा. आणि चौथं, मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्या. आणि ही एक बोनस स्टेप आहे, जी खूपच प्रभावी आहे. मैदानी खेळ किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमुळे मुलांची भूक नैसर्गिकरित्या वाढते. खेळामुळे आलेला थकवा आणि त्यामुळे वाढलेली भूक हे एक आरोग्यदायी चक्र आहे. चला तर मग, ह्या माहितीच्या शेवटाकडे येऊया. ज्यांनी ही माहिती तयार केली आहे त्यांच्याकडून एक अंतिम संदेश आहे. तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, मुलांच्या निरोगी वजनवाढीचा पाया हा योग्य आणि संतुलित आहारच आहे. खरंच ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.